नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की जानकी ही इतक्या लोकांच्या हातापाया पडते, परंतु कोणी मात्र आपल्या जानकीला मदत करायला तयार होत नाही। देवसुद्धा जानकीची किती कसोटी पाहत असतो। अगदी खरं वागणारी जानकी, अगदी दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून जाणारी आज जानकी प्रत्येकाला मदतीचा हात मागत असते, परंतु कोणी मात्र आपल्या जानकीला मदत करायला तयार नसतात। जानकीच्या हाताला लागलेलं असतं आणि ओवीचं समोर हे असं संकट। ओवीनं हे केक खाल्ला म्हणून तिच्या पोटामध्ये इतकं दुःख विश्वादा होते, परंतु जानकी ही जीवाची कसोटी करते आणि एक दुर्गा अवतार घेऊन आपल्या ओवीला शेवटी हॉस्पिटलला घेऊन येते। कारण आता जानकीला समजलेलं असतं की खरंच या जगामध्ये माणुसकी नाही, माणुसकी नावाचा कलंक आहे। आपण मात्र आपलं जे काही स्वाभिमानी जगणं आहे ते मात्र सोडायचं नाही, कारण तिने आतापर्यंत ह्या रणदेवेंच्या फॅमिलीला इतके संस्कार दिलेले असतात, परंतु जानकी तरीसुद्धा त्या पावलावर पाऊल ठेवून अगदी वागत असते। परंतु त्या पावलावर पाऊल ठेवत चालत असताना आपल्या जानकीच्या आयुष्यामध्ये खूप काही असे संकट येत असतात। एक संकट भिडलं की दुसरं संकट जानकी समोर उभं असतं, परंतु तरीसुद्धा धैर्याने तोंड देणारी जानकी शेवटी यशस्वी ठरतेच। कारण देव कितीही परीक्षा बघत जरी असला तरी जानकीला शेवटी यश हे मिळतंच। म्हणून जानकी ही आता आपल्या ओवीला घेऊन हॉस्पिटलला जाते। परंतु मित्रांनो, असं काय होतं की आपल्या जानकीकडे पैसे नसतात आणि आपल्या ओवीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर तिच्याकडे पैसे मागतात। जानकीला खूप टेन्शन येते, तिच्यासमोर हा खूप मोठा एक प्रश्न उभा राहतो की आता मात्र पैसे आणायचे कुठून। तेव्हा मात्र आता जानकी आपल्या सौमित्राला कॉल लावते। सौमित्र भाऊजी, आपल्या ओवीची तब्येत अचानक बिघडली आणि तिला आता खर्चासाठी खूप काही पैसे लागतात। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका धावत येतात, परंतु आता मात्र सौमित्राने या अगोदर सुमित्राचे अगदी कान उघडणी केलेले असतात। ऐश्वर्याच्या पापाचा पाढा अगदी सुमित्रासमोर त्याने वाचलेला असतो। तेव्हा मात्र आता कुठे सुमित्रा ही विचारात पडते आणि आता जो काही सोक्षमोक्ष आहे तो मात्र आता आपण लावायला हवा। आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना, म्हणून सुमित्राला खूप टेन्शन येते। या ऐश्वर्याला ओळखण्यात आपण खूप मोठी चूक तर केली नसेल ना, म्हणून आता सुमित्रा ही तिच्यावर लक्ष ठेवून असते। जानकीला आपण घराच्या बाहेर काढलं, परंतु नानांना सुद्धा काय असं वाटलं असेल म्हणून नानांनी जानकीला भेटायला इतक्या अर्जंट बोलावले असेल, म्हणून आता लगेच सुमित्रा ही नानांच्या रूममध्ये जाते आणि अगदी विचारात अगदी डुंबून गेलेली असते। रडत असते की आपलं हे कुटुंब अगदी विखरून गेलं। काय कुटुंब होतं की एक दिवस ही ऐश्वर्या जेव्हापासून घरात आली तेव्हापासून मात्र या घराला कलंक लागला। आता मात्र सुमित्रा ही अगदी टेन्शनमध्ये असते आणि तिच्या डोळ्यातून खळखळ पाणी वाहत असते। तेव्हा नाना मात्र हे सुमित्राकडे पाहत असतात, परंतु आता काय बोलू आणि काय नाही अशी त्यांना अवस्था होती। पण नाना आता सुमित्राचे डोळे उघडतात, सौमित्र सुद्धा सुमित्राचे डोळे उघडतात। नाना म्हणत असतात की अगं सुमित्रा, तू ओळखण्यात खूप मोठी चूक केली। सुमित्रा, तुला कसं सांगू की ती ऐश्वर्या आज ह्या घराला एक लागलेली कीड आहे, तिनेच आज ह्या घराचं वाळवंट करून सोडलं। नानांना असं होतं की आता सुमित्राची कशी कान उघडणी करू। तेव्हा मात्र आता सुमित्रा ही नानांना खायला घेऊन येते, परंतु नाना मात्र हे अगदी हाताने झिटकारून देतात, मला काही नको, अगदी अन्नाचा कण सुद्धा नाही, माझे जानकी आणि ऋषिकेश तिकडे संकटात आहे। नानां आता काहीच खात नाही, पीत नाही। तेव्हा सुमित्राला खूप टेन्शन येते। सुमित्राला असे वाटते की नक्की जानकीला आपण घराच्या बाहेर काढलं आणि तिला या घरात येण्यासाठी आपण बंदी घातली, नक्की नानांना त्याचाच राग आला असेल, नक्की काहीतरी असं त्यांच्या मनामध्ये सुरू आहे। आता आपण जानकीची भेट घ्यायला हवी। तेव्हा मात्र आता जेव्हा सौमित्र आणि अवंतिका हे तिकडे जायला निघलेले असतात आणि त्या अगोदर ते जानकीशी फोनवर बोलत असतात, परंतु गुलाबदादांनी मात्र ऐकलेलं असतं आणि गुलाबदादा हे
सुमित्राला सांगतात की आपल्या छोट्या ओवीचा जीव धोक्यात आहे, जानकी वहिनी हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेले आहेत आणि आता त्यांच्याकडे पैसेसुद्धा नसते, कारण जे होते नव्हते पैसे हे त्यांनी अगदी सगुणाच्या उपचारासाठी वापरलेत. हे तर सुमित्राला माहिती असतं, म्हणून आता गुलाबदादा हे सुमित्राच्या कानावर हे सर्व घालतात. तेव्हा आता जेव्हा सुमित्राच्या कानावर हे सर्व माहिती होते तेव्हा ओवीसाठी जीव अगदी आपल्या सुमित्राचा कासावीस होतो. परंतु आता मात्र सुमित्रा ही आपल्या सारंगशी आणि ऐश्वर्याशी बोलायला येणार असते की आपली ओवी संकटात आहे. तेव्हा मात्र आता जेव्हा ऐश्वर्या ही त्याच वेळेस आजीबरोबर रूममध्ये बोलत असते आणि आता सुमित्राच्या कानावर ते शब्द पडतात. ऐश्वर्या म्हणत असते की काही झालं तरी आजी, अहो आपल्याला ते जर प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या हातात राहिले नाही तर मग आता अवघड होईल आणि नानांनी तर सर्व पेपर जर त्या जानकीच्या हातात जर दिले तर आता सुमित्रा आईसुद्धा केव्हा पण बाजी पलटू शकतात आणि त्या अवंतिकाला मात्र आता धडा शिकवावेच लागेल. म्हणून आता हे सर्व बोलणे बोलत असतात. आजी म्हणते की हो अगं, ती अवंतिका आहे ना, तिला वेळीच आवर, नाहीतर ती या घरात तुझं राहणं मुश्किल करीन. आता तर तिने इतकं तुला सुनावलं सुद्धा, अगदी तुझ्या अंगावर धावून आली, तिची हिंमतच कशी झाली तुला मारण्याची. म्हणून आजी ऐश्वर्याचे कान आणखीन भरायचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की काही करून आपण आता ते प्रॉपर्टीचे पेपर नानांच्या रूममध्ये शोधूयात आणि त्यासाठी मला वाटेल ते करावे लागले तरी चालेल, कारण या अगोदर सुद्धा मी जानकी वहिनीवर नानांना ढकलण्याचा आरोप येण्यासाठी जे काही नानांबरोबर वागले आणि आता मात्र मला तसेच वागावे लागेल, तेव्हाच आता ते प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्या हातात येऊ शकतात. हे ऐकल्यानंतर मात्र सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की आता नक्की आपण हिच्यावर लक्ष ठेवून राहायचे. आता मात्र आपल्याला ओवीच्या जीवासाठी शांत राहावे लागेल, नाहीतर ही आपल्या ओवीला काही पण करू शकते आणि नानांना सुद्धा काही करू शकते. म्हणून आता हिला रंगे हात पकडायचं असं सुमित्राने ठरवलेलं असतं. इकडे मात्र ऋषिकेश आता त्या गुंडांना भारी भरतो. ऋषिकेश ऐन वेळेस बाजी पलटवतो, म्हणजे ते गुंड अगदी दारू पिऊन नशेमध्ये असे गुंग झालेले असतात. पत्त्यांचा डाव त्यांचा रंगलेला असतो. त्यांना असं वाटतं की आता याच्या डोक्यामध्ये आपण लोखंडाचा रॉड घातला म्हणजे नक्की आता हा काही शुद्धीवर येत नाही आणि याचं इथे पळून जाण्याचं सुद्धा आता पूर्णपणे आपण त्याचे हातपाय इतके मारून मारून अगदी त्याला थंड पाडलेलं आहे. त्यामुळे आता मात्र हा कसला पळतो याची मात्र आता याला जन्माची अद्दल घडवली, म्हणून ते खूप खुश असतात. परंतु आता मात्र ऋषिकेश येथून सुटायचं कसं, कारण जानकी आणि ओवी वाट बघत असतील. जानकी नक्की मला कॉल करत होती, नक्की तिला काहीतरी समजलं असणार, म्हणून ती सुद्धा आता टेन्शनमध्ये असेल. मग आपल्या जानकीसाठी आणि ओवीसाठी घरी जायचं असे तो ठरवतो. तेव्हा मात्र आता जे समोर एक सुरा त्याला दिसतो आणि त्या सुरीने तो आपले हात लगेच म्हणजे हळूच घेतो आणि ते जे काही दोरी असतो तो तोडतो. तेव्हा मात्र आता दोरी तोडल्यानंतर त्या सर्व गुंडांची तो धुलाई करतो आणि शेवटी ऋषिकेश तेथून आपली सुटका करून घेतो. देवकृपेने मात्र ऋषिकेश तेथून सुटलेला असतो. परंतु आता मात्र एक अशी गंमत होते की ऐन वेळेस ऋषिकेशच्या हातातील ते कडं आहे तर ते कडं तेथे पडतं आणि ऋषिकेश त्या गुंडांना मारतो. परंतु आता मात्र त्याला आपल्या कड्याची आठवण होते, म्हणून तो घाईने परत तेथे कडं शोधायला जातो आणि तेव्हा त्याला एका ठिकाणी ते कडं पडलेलं असतं. तेव्हा त्याला आपल्या पार्वती आईची आठवण होते आणि आठवण झाल्यानंतर आता जेव्हा तो इकडे घरी येतो आणि घरी आल्यानंतर मात्र आता घरी कोणी नसतं, घराला कुलूप असतं. तेव्हा आता ऋषिकेश जवळ फोन सुद्धा नसतो की नक्की जानकी कुठे गेली असेल आणि जानकीचा फोन सुद्धा फुटलेला असतो. जानकीने हॉस्पिटलमधील एका म्हणजे माणसांचा फोन घेऊन आपल्या सौमित्राला फोन केलेला असतो आणि सौमित्राला हे सर्व सांगितलेले असते. तेव्हा मात्र आता जानकी कुठे गेली असेल आणि ओवी सुद्धा घरी दिसत नाही, म्हणून ऋषिकेशला खूप टेन्शन येतं की नक्की त्या सयाजीरावाने आणि ऐश्वर्याला जानकीला आणि ओवीला काही केलं तर नसेल ना. म्हणून आता ऋषिकेशला खूप असा धक्का बसतो. ऋषिकेशची अशी अवस्था होते की नक्की आता काय करू आणि काय नाही, म्हणून तो डायरेक्ट आता सयाजी पाटलांच्या घरी जायला निघतो. परंतु आता मात्र जेव्हा ओवीला ॲडमिट केलेलं असतं तर ओवी ही आता हॉस्पिटलमध्ये असते आणि डॉक्टरांनी पूर्णपणे खर्च मागितलेला असतो. तेव्हा आता जानकी ठरवते की आता मी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर नक्की काहीतरी पैशाची व्यवस्था करावी लागेल आणि त्याच वेळेस मात्र सौमित्र हा इकडे हॉस्पिटलला येतो आणि अवंतिका सुद्धा येतात. तेव्हा मात्र आता जानकी
मित्र आणि अवंतिकाला बघून खूप रडायला लागते आणि आपले ऋषिकेश संकटात आहे. जानकी त्या सयाजीरावांनी जे काही ऐश्वर्यासोबत सांगितलेले असते ते सर्व आता सौमित्राला सांगते. सौमित्र म्हणतो की वहिनी आता बाद झालं, आता मात्र त्या ऐश्वर्याला सोडायचं नाही, कारण तिने आतापर्यंत खूप काही त्रास तुला दिला आणि ऋषिकेश दादाला सुद्धा दिला, परंतु आता मी तिची काही खैर करणार नाही, परंतु आता मात्र आपल्याला ओवीकडे लक्ष द्यायला हवं. डॉक्टर काय म्हणतात. तेव्हा जानकी सर्व काही डॉक्टरांनी पैशाची व्यवस्था करायसाठी सांगितलेली आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी तू काळजी करू नको, मी आहे ना, मी सर्व काही बघतो. अवंतिका सुद्धा जानकीला धीर देते. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते सौमित्र भाऊजी आणि अवंतिका मी घरी जाऊन येते, बहुतेक ऋषिकेश घरी आले असतील. एकतर फोन सुद्धा नाही आणि त्यांच्याकडे सुद्धा फोन नाही, कारण मी त्यांना कित्येक वेळेस फोन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सुद्धा फोन नाही उचलला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी हळूच जा. अवंतिका म्हणते की वहिनी मी तुमच्या सोबत येऊ का. जानकी म्हणते की नाही अवंतिका तू येथे ओवीजवळ थांब. तेव्हा मात्र आता येथे जानकी घरी गेलेले असते आणि घरी तर ऋषिकेश असतो, कारण तो सयाजीरावांकडे निघलेलाच असतो. सयाजीरावांना आता चांगला जाब विचारायला, कारण आता तेव्हा जेव्हा गुंड त्याला पकडायला लागतात तेव्हा सर्व गुंडांची तो धुलाई करतोच, परंतु शेवटच्या क्षणाला त्याने गुंडांना विचारले असतात की काय मी तुमची अशी काय दुश्मनी केली होती, तुम्हाला हे सर्व करण्यासाठी कोणी सांगितलं होतं. तेव्हा लगेच सयाजीरावांचे नाव तो सांगतो आणि जानकी सुद्धा आता हे सर्व सयाजीरावांनी केले हे ऋषिकेशला सांगणारच असते. परंतु आता मात्र ऋषिकेश आणि जानकीची भेट होते. दोघे एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. जानकी खूप रडत असते. ऋषिकेशला बघून तिला खूप आनंद होतो. ऋषिकेश आपली ओवी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवीला काय झालं सांग ना जानकी, अगं ओवी कुठे. तेव्हा जानकी सर्व काही घडलेला प्रकार आणि ज्या काही संकटांना आतापर्यंत ऋषिकेश गेल्यापासून तोंड दिले, जानकीची ती अवस्था बघून ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी माझ्यामुळे आज तुमची ही अवस्था झाली, मला माफ कर. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आपण खचून जायचं नाही, हारायचं नाही, लढत राहायचं, कारण आता शेवटी सत्याचा विजय होतोच. आणि नानांनी सुद्धा मला भेटायला बोलवलं होतं ऋषिकेश, परंतु आता मात्र हिम्मत काकांनी सुद्धा आता त्यांना सत्याचा उलगडा केलेला करणारच असतात. परंतु त्या अगोदर मात्र आता जेव्हा इकडे ऋषिकेश आणि जानकी हॉस्पिटलला येतात, परंतु सुमित्राला सुद्धा आता काही घरी चैन देत नाही, म्हणून ती सुद्धा आता जायला निघते. परंतु तिला आता नानांची काळजी लागते आणि जेव्हा ऐश्वर्या आता ठरवते की आता घरात कोणी नाही आणि प्रॉपर्टीचे पेपर्स तर आपण शोधायला हवे. सौमित्रा आणि ती अवंतिका ते सुद्धा गेले आणि आईंचा सुद्धा काही पत्ता दिसत नाही, म्हणून आता नानांना आपण विचारायला हवं की त्यांनी जानकीला का भेटायला बोलावलं होतं आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती काढून घ्यायला हवी. तेव्हा आता लगेच ती नानांच्या जवळ येते आणि नानांना पुन्हा धमकायचा प्रयत्न करते की नानांना म्हणत असते की मी तुम्हाला एकदा तर म्हणजे लुटून दिले होते, ढकलून दिले होते, परंतु तुझ्या नशिबेने मात्र तू वाचला आणि तुझी आज ही अवस्था झाली. आता मात्र तू जर प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हातात दिले नाही तर ते प्रॉपर्टीचे पेपर आहे ते फक्त तुलाच माहिती असेल आणि ते कुठे आहे काय आहे एका कागदावर मला लिहून दे, नाहीतर मी तुला सोडणार नाही आणि तुझ्या त्या ऋषिकेशला सुद्धा सोडणार नाही. जानकीची तर अवस्था मी भयंकर केलीच, परंतु तुझा ऋषिकेश सुद्धा आज संकटाच्या दारात आहे, कारण माझ्या डॅडाने त्याला मारण्यासाठी माणसं पाठवलीत आणि तो तर मात्र आता काही वाचून येऊ शकत नाही. हे जेव्हा आता सुमित्रा ऐकते तर सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते आणि ऐश्वर्याचं खरं रूप आता सुमित्रासमोर शेवटी येतच. सुमित्राला इतका धक्का बसतो की काय करू आणि काय नाही. तेव्हा मात्र आता सुमित्रा सगळं काही ऐकते आणि सनकन एक अशी ऐश्वर्याच्या कानामागे देते. ऐश्वर्याला खूप मोठी आता घाबरते, कारण सुमित्राने तिला जाब विचारते काय काय केलं तू माझ्या ऋषिकेशचं. अगं तुझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या खऱ्या जानकी आणि ऋषिकेशला मी घराच्या बाहेर काढलं. अगं खरंच मी तुझ्यावर तेव्हा विश्वास ठेवायला नको होता, तू इतक्या खालच्या थराला जाशील मला तर असं वाटलं होतं की ऐश्वर्या अगं तू खूप बदलली, परंतु नाही, तू मात्र बदलली नाही. तू ऐश्वर्या नावाला एक कलंक आहे, कलंक.
या घराला लागलेला एक कलंक, तेव्हा आता तुझं खरं रूप माझ्यासमोर आलेलं आहे, मी तुला आता काही सोडणार नाही. तेव्हा नानांची सुद्धा अवस्था खूप बिकट होते. नानासुद्धा वारंवार सांगत असतात की हो हो सोडू नकोस. अगदी रागाने नानांच्या जीवाची तळपायाची आग मस्तकात जात असते. आता मात्र सुमित्राचे डोळे खडकने उघडतात आणि ऐश्वर्याची ती अगदी एक कानामागे देऊन सनसन अशी घराच्या बाहेर तिला काढणार असते. परंतु आता मात्र घरी कोणी नसतं, तर ती ऐश्वर्या सुमित्राला सुद्धा धमकवण्याचा प्रयत्न करते आणि प्रॉपर्टीचे पेपर्स मागण्याचा ती पूर्णपणे बाजी लावून त्यांना धमकावत असते. परंतु नाना मात्र काही आता सांगायला तयार नसतात आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे सुमित्राला सुद्धा तिने मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. ऐन वेळेस मात्र आता गुलाबदादा तेथे असतात आणि गुलाबदादा आपल्या सुमित्राला वाचवतात. तेव्हा मात्र आता सुमित्रा ही घाईने ऋषिकेशची काळजी करत असते. ऋषिकेश संकटात असेल, ऋषिकेशच्या जीवाला काय झालं असेल म्हणून तिला खूप रडू येत असते आणि घाईने ती आपल्या ओवीला भेटायला जायला निघते आणि हॉस्पिटलमध्ये गुलाबदादा घेऊन येतात आणि घडलेला सर्व प्रकार सुमित्रा ही जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र यांना सांगते आणि ऋषिकेशची हात जोडून माफी मागते आणि देवाकडे आपली ओवी बरी होण्यासाठी प्रार्थना करते. ऋषिकेशची सुद्धा माफी मागते. ऋषिकेश मला माफ कर. परंतु ऋषिकेश मात्र आता सुमित्राशी बोलायला सुद्धा तयार नसतो. जानकीला वाटत असते की आता ऋषिकेशने आपल्या आईशी बोलावं, आपल्या आईला सर्व काही सांगावं, परंतु नाही मात्र आता ऋषिकेश काही बोलायला तयार नसतो. परंतु आता जानकी मात्र ही ऋषिकेश आणि आई यांच्यामध्ये जे काही झालेलं आहे तर एका आई आणि मुलाचं नातं पुन्हा सुरळीत करून देते आणि आपली जानकी पुन्हा अगदी मोठ्या थाटामाटात रणदिव्यांच्या घरामध्ये प्रवेश करणार असते. कारण आता जो काही ऋषिकेशच्या हातामधील कड आहे तर त्यावर जे काही पासवर्ड आहे तो हिम्मत काका आणि नाना हे आता बोलायला लागणार असतात. नानांची तब्येतसुद्धा हळूहळू सुधारणार असते आणि आता शेवटी सत्याचा शेवटी उजय होतो. कारण ह्या ऐश्वर्यामुळे आपल्या जानकीला खूप काही असं सहन करावं लागलं होतं. परंतु आता ऐश्वर्याची हकालपट्टी मात्र लवकरच जेलमध्ये होणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा.